मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या बातमीने। गेल्या 2 वर्षांपासून आपली सगळी नाकाबंदी झाली होती कोरोनामुळे, पण आता ही नाकाबंदी काहीशी दूर झालेली आहे। निर्बंध मुक्त आपण सगळेजण होणार आहोत आणि त्याची घोषणा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन करण्यात आली। त्यामुळे राज्यातल्या सर्व जनतेच्यासाठी अतिशय दिलासादायक ही बाब म्हणावी लागेल, कारण 2 वर्षानंतर आपण अनलॉक झालोय। ज्या लॉकडाऊन शब्दाने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बांधून टाकलं, तो लॉकडाऊन शब्द आता पूर्णपणे बाजूला झालाय। तोंडावरचा मास्क सुद्धा हटलेला आहे, कारण हे निर्बंध हटवताना आज आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मास्क आता सक्तीचा असणार नाही, ऐच्छिक असेल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे नववर्षाच्या आधी राज्य सरकारने नागरिकांना एक गोड बातमी दिली आहे। एक निर्बंध मुक्तीची गुढी उभारणार आपण सगळेजण, हे जवळपास स्पष्ट झालंय। गुढीपाडव्यापासून राज्यात मास्क घालणं ऐच्छिक असणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलं। राज्यातल्या कोरोनाचे सगळे निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र आता निर्बंध मुक्त करण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलंय। याशिवाय 2 वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा पाडव्याच्या शोभायात्रांनी रस्ते गजबजणार आहेत। रमजान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा धूमधडाक्यात साजरी होणार आहे। त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी हॉटेल्स, बस, ट्रेनच्या बद्दलचे सगळे निर्बंध सुद्धा हटवण्यात आलेत। त्यामुळे राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी आजचा हा दिवस निर्बंध मुक्तीचा म्हणावा लागेल आणि येत्या गुढीपाडव्यापासून आपल्याला नव्यानं सुरुवात करायची आहे आणि कोरोना पुन्हा आपल्या दारात येऊ नये ही एक सदिच्छा सुद्धा। जरीही इंग्लिशमध्ये मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य असा नाही, परंतु ऐच्छिक जरूर आहे आणि ऐच्छिक असल्या कारणाने अपील हीच राहील, विनंती हीच राहील की लोकांनी आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तेवढ्या मॅक्झिमम पब्लिकच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी आपण मास्क घालावं। गुढीपाडवा सण, इथल्या मुंबईच्या शोभायात्रा या सगळ्या आपल्याला अत्यंत उत्साहाने साजरा करता येतील। 14 एप्रिल ही जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तो दिवस सुद्धा पूर्ण उत्साहाने आपण साजरा करू शकू। जे काही निर्बंध, हॉटेलमध्ये 50% लोक उपस्थित असावेत, रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, मास्क डबल वॅक्सिनेशन असावं, मास्क कंपल्सरीच असावं, ह्या सगळ्या ज्या काही निर्बंध होते ते निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण जाणून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय मुख्यमंत्री म्हणतात, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात, जुनं मागे सारून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस। गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज सावट दूर होताना दिसतंय। एक नवीन सुरुवात करण्यासाठी कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला एक गुड न्यूज दिली आहे। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या संदर्भात राज्यातल्या इतर मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या सुद्धा जाणून घेऊयात। कोविडच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते हटवण्यात येत आहेत, परंतु मास्क लावणं किंवा सॅनिटायझर वगैरे वापरणं या ज्या काही मिनिमम प्रिकॉशन्स घ्यायच्या त्या घेतल्या पाहिजेत। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रामध्ये जे काही निर्बंध होते ते सर्व उठवलेले आहेत आणि परंतु कोविड पुन्हा होऊ नये, त्याचं संकट पुन्हा येऊ नये म्हणून काळजी घेण्याची देखील विनंती आणि आवाहन सरकारने केलेलं आहे। गुढीपाडवाच्या निमित्ताने सगळे जे सण येतात, इथे रमजान येत आहे, आंबेडकर जयंती वगैरे सगळे जे येणार आहेत ते सर्वात लक्षात घेऊन जे आहे प्रतिबंध आपण कमी केलेले आहेत। आता टोपे साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की काय काय निर्बंध उचलण्यात आलेले आहेत, कारण आत्तापासून मुंबईमध्ये सहळ चाललं पाहिजे, पण लोकांनी थोडी काळजी घेऊन स्वतःहून मास्क लावला तर बरं आहे।
यानंतर राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे त्यांना दिलेला राज्य सरकारनं शेवटचा अल्टिमेटम, त्याची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर राज्य सरकारनं आता कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिलेले आहेत। उद्यापासून राज्यातल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आज घोषणा करण्यात आली आणि त्याचबरोबर आज हजर झालेले जे लोक आहेत, आजपर्यंत मुदतीत जे लोक हजर झाले त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, पण उद्यापासून संपावर असलेल्या लोकांवरती, कर्मचाऱ्यांवरती अतिशय कठोर कारवाई करणार असल्याचं आज परिवहन मंत्र्यांनी सांगितलं। राज्याच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय 11,000 कंत्राटी कामगारांची नेमणूक सुद्धा उद्यापासून केली जाणार आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी जे संपावर आहेत त्यांची एसटीत येण्याची वाट अतिशय खडतर बनणार आहे, हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये। एका मोठ्या संकटात राज्यातला एसटी कर्मचारी सापडलेला आहे आणि राज्य सरकारनं आज अतिशय कठोर भूमिका घेऊन राज्यातल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मुदतीत ते हजर झाले नसल्यामुळे कठोर भूमिका घेत आता त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेले आहेत आणि उद्यापासूनच राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाईला सुरुवात होणार आहे। मी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं होतं की 31 तारखेपर्यंत मागं ज्या घटना घडल्या, अनिल परब साहेब ह्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना सूचना दिल्यात आलेल्या होत्या की 31 तारखेपर्यंत सगळ्यांनाच संधी द्या। आता तशा प्रकारची संधी दिली। उद्यापासून मात्र कठोर निर्णय घेतला जाणार आहे। कठोर भूमिका म्हणजे उद्याच्याला वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलेलं आहे त्यांना बाजूला करून तिथं नवीन भरती पण होऊ शकते। परंतु उद्यापासून आमची जी काही कारवाई आहे ही पुन्हा चालू होईल। त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत 7 वेळा मी एस टी कर्मचाऱ्यांना कामावरती हजर होण्याचं आवाहन केलं, त्यांच्यावरच्या कारवाया मागे घेण्याचं आवाहन केलं, परंतु असा एक समज झाला आहे की फक्त प्रशासन सांगतंय, करत तर काहीच नाही आहे आणि त्यामुळे जेवढे उपलब्ध कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही एस टीची सेवा चालू करतोय। असल्यामुळे राज्य सरकारनं सुद्धा आता निर्णयांचा धडाका लावलेला आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं, एसटी महामंडळ बस गाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी 39 कोटी रुपये देण्यात आलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाला हा निधी दिलाय आणि या निधीतून एसटीच्या 300 बस गाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। त्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निधी देण्यात आला आहे। त्याचबरोबर खासगी गाड्या सुद्धा आता यापुढे आणल्या जाणार आहेत। खासगीकरणाचं सुद्धा एक मोठं पाऊल एसटी मध्ये उचललं जाणार, हे आता जवळपास स्पष्ट झालंय। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आधीच कठोर इशारा दिला होता राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना की तुम्ही संपावरून मागे या, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील आणि आता राज्य सरकारनं त्या दृष्टीनं पावलं उचलायला थेट सुरुवात केली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध संपकरी असं चित्र दिसलं आणि आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त करत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी आता भाजप उमेदवाराला पाठिंबा दर्शवलाय। कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची भूमिका अजून प्रखर केलेली आहे। भाजप उमेदवारासाठी मेळावा घेऊन त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला। जिल्ह्यातल्या 700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी मेळावा घेऊन कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केलाय। अजित पवारांच्या आदेशाला कोल्हापूरमधून विरोधात मतदान करून उत्तर दिलं जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। त्यामुळे राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार विरुद्ध एसटी कर्मचारी हा संघर्ष सध्या अधिक तीव्र होताना दिसतो। जे काय आमच्या गेली 5 महिने जे हाल अपेक्षा चाललेल्या आहेत त्याला जबाबदार फक्त हे महाविकास आघाडी सरकार आहे। हे महाविकास आघाडी सरकार हे जनतेचं व गोरगरीब कष्टकऱ्यांचं नसून हे चोरांचं आहे, लक्षात घ्या। आणि असला चोर बाजार आम्ही खपून घेणार नाही। यापूर्वी 7 अल्टिमेट दिलेली होती। मी यापूर्वी म्हणलेलं आहे की या प्रश्नाची अडवणूक करण्यापेक्षा सरकारनं सोडवणूक करायचा प्रयत्न केला असता तर ही वेळ आली नसती। गेली 5 महिने आंदोलन चाललंय,
फक्त चिरडण्याचा सरकारनं प्रयत्न केलाय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे जाणून घेऊयात. की त्यांचे जे लीडर आहे ते त्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहे. त्या लीडरांनाही माझी विनंती आहे की शेवटी लाख लोक हे कर्मचारी असले तरी त्यांच्या मागे 5-10 लाख घरचे लोक आहेत याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि कायम त्यांच्या मागण्यात त्यांनी रेटून लावल्या पाहिजे. पण कामावर हजर व्हा हे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं पाहिजे. ही अपेक्षा त्या नेत्यांकडनं आमची आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात ईडीच्या होणाऱ्या कारवाईच्या संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू असते. पण आज ईडीच्या रडारवर एक वकील आले. हे वकील ईडीच्या रडारवर आल्यानंतर त्यांच्यावर छापे पडले. छाप्यानंतर त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलं आणि सतीश उके यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्याचे पडसाद उमटले. नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उकेंच्या घरावर ईडीनं छापेमारी केली. भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासणीसाठी ईडीनं ही धाड टाकल्याची माहिती समोर येते. ईडीच्या ताब्यात असलेल्या सतीश उकेंचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेत. त्यांचे भाऊ प्रदीप उकेंना सुद्धा ईडीनं ताब्यात घेतलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सतीश उके हे वकील आहेत. सतीश उकेंनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक याचिका दाखल केल्यानं ते अधिक चर्चेत आले होते. सतीश उके हे जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. तसंच हाय प्रोफाईल वकील म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात PIL दाखल केल्यात. ॲडव्होकेट सतीश उकेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. केवळ फडणवीसच नाही तर नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांविरोधात सुद्धा उकेंकडून याचिका दाखल करण्यात आल्या. तेव्हापासून उके हे सतत या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या बाजूने देखील केस लढवली. त्यांची राजकीय वर्तुळात चांगलीच उठबस असून राजकीय अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. सतीश उकेंनी नुकतीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल 3 वेळा राऊतांशी नागपुरात त्यांनी भेट घेतली. तेलगी घोटाळ्यातही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. उकेंवर ईडीच्या कारवाईवरून नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजप विरोधात बोलणाऱ्यांना लक्ष केलं जात असून देशात लोकशाही संपुष्टात आणून भाजप हुकुमशाही आणत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाणार आणि तोंड बंद करण्याचं पाप हे BJP जाणीवपूर्वक करते आहे. अत्याचारी व्यवस्था करते आहे, हिटलरशाही करते आहे, हुकुमशाही आणतं या देशामध्ये, लोकशाही संपुष्टात आणत आहे. ईडीच्या या छापेमारीचा बार काउन्सिलकडूनही निषेध करण्यात आलाय. सतीश उकेंवर ईडीची कारवाई म्हणजे वकिलांच्या स्वातंत्र्यावर गदा असल्याचा आरोप नागपूर बार काउन्सिलने केलाय. या कारवाईचा निषेध म्हणून बार काउन्सिल पदाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. आज जो ईडी ने एडवोकेट सतीश उइके पे जो कार्रवाई की है वो बहुत निंदनीय है और पूरा जिला वकील संगठन इस निंदनीय कार्रवाई की गई है एनफोर्समेंट डायरेक्टरेट की, उसकी पूरी तरीके से कंडेम करता है. उस चीज़ को लेके एडवोकेट सतीश उइके कुछ अगर विशेष व्यक्ति के खिलाफ लड़ रहा था और कानूनी प्रक्रिया में उनके खिलाफ खड़ा था तो वो कानूनी प्रक्रिया जो कर रहा था वो अपनी एक एडवोकेट, अपनी एक वकील अपनी जो ड्यूटी करता है वो ड्यूटी निभा रहा था. इस तरीके की जो एजेंसी ने जो हरकत की है उसके खिलाफ उसको अरेस्ट करने की जो प्रक्रिया चालू की है ये पूरे वकील संगठन के, वकील समुदाय के खिलाफ एक एनक्रोचमेंट है उनके हक पे. भूखंड व्यवहार प्रकरणी ईडीनं ही छापेमारी केल्याचं सांगण्यात येत असलं तरी सतीश उकेंना महाविकास आघाडीशी जवळीक भोवलीये का अशी ही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दरम्यान सतीश उकेला आता
मुंबईत आणलं जात आहे. मुंबईत आणून त्यांना त्यांची चौकशी केली जाईल असं कळतंय. उकिला मुंबई एअरपोर्टवर आणलं जात आहे आणि नंतर मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये त्यांची चौकशी केली जाईल असं समोर येत आहे. आज त्यांना झालेल्या या सगळ्या कारवाईच्या बद्दलची चौकशी केली जाईल आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्याकडून माहिती हवी आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केला जाईल. मुंबईतल्या त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये ही चौकशी होईल असं कळतंय. तुषार कोवळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. तुषार, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? विलास, सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार ईडीचे अधिकारी नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेलेले होते. ते न्यायाधीशांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सतीश उके यांना 4 वाजता अटक दाखवली आहे, त्यामुळे त्यांची ट्रान्झिट रिमांड हवी आहे. मात्र न्यायाधीशांनी त्यांना म्हटलं की ट्रान्झिट रिमांडची गरज नाही, कारण की तुमच्याकडे 24 तास आहे, त्यामुळे बराचसा वेळ आहे, त्यामुळे तुम्ही मुंबईला गेल्यानंतरही ट्रान्झिट रिमांड घेऊ शकता आणि पुढची कारवाई करू शकता. त्यामुळे सध्या सतीश उके यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून निघालेली सतीश उके आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी ही एअरपोर्टच्या दिशेने येत आहे. कोणत्याही क्षणाला ते एअरपोर्टवर पोहोचेल. 8 वाजताचा फ्लाईट आहे. 8 वाजताच्या फ्लाईटने त्यांना मुंबईला नेलं जाईल. मुंबईला तिथे त्यांची न्यायालयामध्ये हजेरी होईल आणि त्यानंतर मग पुढची कारवाई होईल. पण निश्चितच एक आजचा दिवस जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये अत्यंत हालचालीचा होता, कारण की सतीश उके यांच्या घरी पहाटे 6 वाजता ईडीचं पथक धडकलं होतं. त्यानंतर त्यांच्या घरचे कागदपत्र, लॅपटॉप, 3 मोबाईल सर्व जप्त करण्यात आलेले होते. या कारवाईनंतर त्यांना नागपूरच्या ईडी कार्यालयामध्ये नेण्यात आलं. तिथे देखील साधारण 8 तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर आता त्यांना मुंबईला नेण्याची पूर्ण तयारी ईडीकडनं केली गेलेली आहे. पण एक महत्त्वाचा विषय की नागपूर बार काउन्सिलने देखील या संपूर्ण कारवाईचा निषेध नोंदवलेला आहे. त्यांनी देखील विरोध केलेला आहे. पण सतीश उके यांच्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र, सोबतच त्यांच्या डायरीमध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज आणि नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे ईडीकडनं जी कारवाई केली गेली ती जी माहिती सूत्रांनी दिली की जमीन व्यवहारासंदर्भात काही त्यांनी भ्रष्टाचार केला किंवा काही खोटे कागदपत्रच्या आधारे अनेक लोकांना जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केली, त्या आधारावर ईडीने ही कारवाई केलेली आहे. यामुळे आजच्या या कारवाईला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता उद्या न्यायालयामध्ये जेव्हा सतीश उकेंना सादर केलं जाईल त्यानंतर ईडीचे वकील न्यायालयामध्ये काय बाजू मांडतात, कोणत्या आधारावर त्यांनी ही कारवाई केली, हे पूर्ण स्पष्ट होणार आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना नाशिकचे पोलीस आयुक्त पांडेंनी राबवली. ही त्यांची महत्वाकांक्षी योजना, पण सातत्यानं ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांनी ही योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि पुन्हा त्याला विरोध झालेला आहे. नाशिककरांची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात. नो हेल्मेट नो पेट्रोल वरून पुन्हा वाद. पोलीस आयुक्तांची संकल्पना वादाच्या भोवऱ्यात. नव्या निर्णयावरून पेट्रोल पंप मालक नाराज. थेट पोलीस आयुक्तांविरोधात थोपटले दंड. नाशकातल्या बहुतांश पेट्रोल पंपावर सध्या अनेक बॅनर लागले. नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना नाशिककरांसाठी काही नवीन राहिलेली नाही. मात्र अत्यावश्यकतेच्या नावाखाली अनेकांनी या नियमांना बगल देण्याचा प्रयत्न केला. संकल्पनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असताना आयुक्त पुन्हा मैदानात उतरले आणि त्यांनी थेट कारवाईचा इशारा देत नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. असा जे कोणी हेल्मेट शिवाय लोकांना पेट्रोल देत असेल तर असे लोकांवर ते असे चालकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असा गृहीत धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि या अनुषंगाने पेट्रोल पंप मालक चालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल आणि एकपेक्षा जास्त वेळा त्यांनी केसेस केलं तर हा पेट्रोल पंप जे आहे ते धोकादायक झालेला आहे असा गृहीत धरून त्यांना हा पेट्रोल पंप का बंद करण्यात येऊ नये याचे नोटीस पण त्यांना बजावण्यात येईल. मात्र पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचा विरोध करत पेट्रोल पंप चालकांनी थेट आयुक्तांच्या विरोधात दंड थोपटत गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातले पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. एखादी माणसाने दोरी विकली आणि एखादीने फास घेतला तर ते दोरी विकणाऱ्यावर तुम्ही 302 दाखल करणार आहेत का? पेट्रोल आम्ही विकायचं, रस्त्यावर अपघात होतो. आम्ही नो हेल्मेट नो पेट्रोल या कायद्याला आमचा अजिबात विरोध नाही आणि योजना राबवण्यामध्ये आमचं कुठलंही दुमत नाही.
पण आम्हाला कोणालाही विचारात न घेता, कोणाशीही चर्चा न करता तुम्ही परस्पर माध्यमांना जाऊन सांगता का पेट्रोल पंप चालकांनी जर पेट्रोल दिलं तर आम्ही त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करू का? निमूटपणे आम्ही सगळं करतोय आणि हे करत असताना आम्हाला दम द्यायचा, बंदुकीची गोळी दाखवायची, काय करायचं? पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या समोर गाऱ्हाणं मांडत निर्णय मागे घेण्याची विनंती केली। जेव्हा पालकमंत्र्यांना पोलीस आयुक्तांच्या निर्णयाबाबत कळलं तेव्हा त्यांनीही हात जोडले। ऐन सणाच्या दिवशी पेट्रोल पंप मालकांनी पंप बंद ठेवू नये असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। त्यांनी एवढं सांगितलं तर निषेध म्हणून 2 तारखेला त्यांनी सांगितलं आम्ही सगळेच पंप बंद करू। माझं त्यांना सांगणं आहे, गुढीपाडवा हा शुभ दिवस असतो, त्या दिवशी धंदा वगैरे बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, पेट्रोल पंप बंद करू नका। मी त्यांच्याशी बोलतो, तुमच्याशीही बोलतो आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू। पोलीस आयुक्तांनी घेतलेला हा सक्तीचा निर्णय आमच्याच हिताचा असल्याचं सांगत नाशिककर पोलीस आयुक्तांच्या पाठीशी उभे राहतानाही दिसतायत। पोलीस आयुक्तांनी जो काही निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे आणि पेट्रोल पंपावरती आपण जे हेल्मेट सक्ती केली ती एकदम योग्य आहे। त्याच्याने लोकांना हेल्मेट घालायची सवय लागेल। विना हेल्मेट पेट्रोल देऊ नये असा जो निर्णय घेतला तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे केलेला आणि भविष्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे जे अपघात वगैरे घडतात वगैरे त्या दृष्टीने सुद्धा ते एक चांगला आहे, योग्य निर्णय आहे सर। कारण की लोक हेल्मेट वापरत नाही, त्याच्यासाठी योग्य निर्णय आहे। काय फायदा होतो? ॲक्सिडेंट वगैरे जर झालं वगैरे तर म्हणजे लागत नाही, जास्त मार वगैरे बसत नाही। नाशिक शहराचा पदभार स्वीकारल्यापासून दीपक पांडेंनी नवनवीन संकल्पना राबवल्या। अनेक संकल्पना नागरिकांना पसंत पडल्या तर काहींवरून वादही निर्माण झाले। मात्र दीपक पांडे आपल्या निर्णयापासून मागे हटले नाही। त्यामुळे आत्ताच्या निर्णयावर आयुक्त ठाम राहतात की पेट्रोल पंप मालकांच्या रेट्यापुढे ते माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नियम म्हणून आपण सगळ्यांनी हेल्मेट वापरायलाच हवं, पण आपल्या सुरक्षेसाठी सुद्धा ते अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे हेल्मेटला ना म्हणू नका। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।